फळ्यावर उदाहरण दिलेलं आहे. एका शाळेत एकूण 400 विद्यार्थी असून त्यापैकी 5/8 मुली आहेत. त्या मुलीपैकी 3/5 मुलींनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला, तर किती मुलींनी स्पर्धेत भाग घेतला? हे आपलं गणित आहे. तर हे गणित कोण सोडून दाखवते? अरे वा, एवढे छान हात सगळ्यांचे वर आहेत. कोण येते त्याला? या आराध्या चव्हाण, ये लवकर ये. छान, सगळ्यांसाठी टाळ्या तुमच्या. एवढ्या जणांचे हात वर असतील तर. एकूण 400 विद्यार्थी त्यापैकी 5/8 मुली. आपण गुणिले 5/8. आपण आणि 400 ला 8 ने भागायचे. 8 पंचे 40 आणि 0 250 उत्तर येते आपलं. त्यापैकी 5/8 मुली आहेत, म्हणजे आपल्या मुली 250. शाबास. त्यापैकी 3/5 मुलींनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला. मग आपण 250 म्हणजे त्या मुलीपैकी, म्हणजे 250 मुलीपैकी. हा, छान. गुणिले 3/5. मग आपण 250 ला 5 ने भागायचे. 5×5 = 25. 0 50 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा. आपले उत्तर हे 0 आणि 5 15. आपले उत्तर 150 येते. तर किती मुलींनी स्पर्धेत भाग घेतला? तर खूप खूप सुंदर. आणि आराध्या चव्हाणने आपल्याला हे गणित किती सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे बघा. हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रश्न काय होता की एका शाळेत एकूण 400 विद्यार्थी असून 400 विद्यार्थी एका शाळेमध्ये होते, तर त्यापैकी 5/8 मुली होत्या. म्हणजे अपूर्णांकात संख्या होती, तिनं पूर्णांक संख्या काढलेली आहे. 400 पैकी 5/8 मुली म्हणजे 250 मुली. आणि पुढे प्रश्नामध्ये काय म्हणलं होतं की त्यापैकी 3/5 मुलींनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. मग याही ठिकाणी 3/5 मुली म्हणजे 250 पैकी या ठिकाणी 150 मुलींनी त्या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला. खूप खूप सुंदर पद्धतीने आपल्याला तिने समजून सांगितलेलं आहे. खूप छान आराध्या. चलो.